अनर्थ झालो, खूप मोठा अनर्थ। ती जखीन बंधनातून मुक्त झाली, आता ती कोणाकच सोडूची नाय। या एवढा मोठा पाप केला कोणी? तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा। आज आपण रक्त पिणाऱ्या जखिनीचो भाग 2 बघणार असो। पण तुमच्यापैकी अजून कोणी पहिलो भाग बघूक नशाल तर आय बटन मध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली असा, तो भाग बघूनच ह्या भागाक बघूक सुरुवात करा, ही नम्र विनंती। ह्या कॉलेजच्या मुलांनी खूप मोठं अनर्थ केलेलं होतं। ते सगळेजण रिसॉर्टमध्ये तर इले होते, पण येता येता त्यांनी एका जखीनीक आपल्या सोबत आणलेला होता। पण ती लहान मुलगी एक जखीन असा ह्या मात्र कोणाकच माहिती नाही होता। नेहाक मात्र तिच्यावर संशय इलो होतो, पण नेहाच्या बोलण्याकडे इतर कोण लक्ष देत नाही होता। ही जी जखीन होती ती आता बंधनातून मुक्त झाली होती आणि ती आता मोकाट बाहेर फिरत होती। पण ती जर अशी बाहेर फिरली तर त्याचे किती भयंकर आणि वाईट परिणाम होतील हे त्या मांत्रिकाक चांगलेच माहिती होते। म्हणून तो त्या जखीनीक शोधूचो खूप प्रयत्न करत होतो, पण तेका अजून समजला नाही होता की या कॉलेजच्या पोरांनी त्या जखीनीक आपल्यासोबत त्या रिसॉर्टमध्ये आणलेला असा। तर या सगळ्यात 2 दिवस उलटून गेले होते आणि या जखीनीन 2 माणसांका मारून रक्त पिलेला होता आणि या सगळा काम ती रात्रीच्या वेळेत करायची। तुम्ही पहिल्या भागात ऐकला असालच, रात्र झाली की ती जखीन रस्त्यावर जायची आणि वाटेत कोण गावला की ते काम मारून त्याचं रक्त पिऊन टाकायची। हे जे जखीनी असतात त्यांका दिवसासून एकदा रक्त पिऊचत लागता आणि असा केल्यामुळे त्या जखीनीची ताकद वाढता। त्यामुळे त्या मांत्रिकाक लवकरात लवकर त्या जखीनीक पकडूचा होता। ते का एवढा समजला होता की ती त्याच्या बंधनातून मुक्त झाली, पण या जखीनीन एका लहान मुलीचं रूप धारण केले ना, या मात्र तेका माहिती नाही होता। आणि अडे मात्र ही सगळी कॉलेजची मुला ती मुलगी नेमकी कोण हा ह्याच्या शोधात लागली होती, पण त्या मुलीक मात्र कोणच ओळखत नाही होता। आणि कसा ओळखतला, कारण ती मुलगी त्या गावातली नाहीच होती, ती एक जखीन होती। 2 दिवस होऊन गेले होते आणि ही सगळी कॉलेजची मुला 2 दिवसासाठी त्या रिसॉर्टमध्ये रवा केले होते, पण घडलेल्या प्रकारामुळे त्यांका त्या रिसॉर्टमध्ये अजून थांबूचा लागला, कारण त्या मुलीक असं सोडून जाणं त्यांका काय बरोबर वाटत नाही होता। म्हणून त्या सगळ्यांनी ठरवल्यानी की 1-2 दिवस अजून थांबाया आणि या मुलीक तिच्या घराकडे सुपूर्द करून आपण निघूया। पण एका मात्र नेहा अजिबात तयार नाही होती। ती सतत सगळ्यांका सांगत होती की आपण लवकरात लवकर आपल्या घराकडे जाऊया, ही मुलगी साधीसुद्धी नाया, पण तिच्या बोलण्याकडे कोणच लक्ष देत नाही होता। 3ऱ्या दिवशी ह्या सगळ्या कॉलेजच्या मुलांनी त्या मुलीक घेतल्याने आणि ज्या ठिकाणी ती मुलगी त्यांका सापडली होती थैच्याच आजूबाजूच्या गावांमध्ये ते तिका घेऊन गेले आणि सगळ्यांका विचारूक लागले ह्या मुली कोण ओळखता काय, पण तिका ओळखणारा थंय कोणच नाही होता। मग शेवटी कंटाळान ते परत त्या रिसॉर्टमध्ये येत होते। रिसॉर्टमध्ये येत असताना रस्त्याच्या कडेन एक माणूस त्यांका चलताना दिसलो। तसं रोहन पटकन म्हणालो, अरे आपण हेंका विचारूया काय, कदाचित हेंका माहिती असतात। तसं कुणाल म्हणालो, अरे हेंका काय माहिती असताला, आपण संपूर्ण गावाक विचारून झाला, पण ह्या मुली कोणच ओळखत नाही, कदाचित ही दुसऱ्या गावातली असतली। पण तरी सुद्धा रोहनने त्या माणसाच्या बाजूक गाडी थांबवल्यान आणि त्यांका तो विचारूक लागलो की तुम्ही या मुलीक ओळखतास काय। तसं तो माणूस पटकन मागे वळालो। त्या माणसान काळे कपडे घातलेले होते।
त्याच्या गळ्यात कवटांची माळ होती. डोक्यात पांढऱ्या रंगाचं भस्म फासलेलं होतं. दाढीसुद्धा खूप वाढली होती. त्याचा तो अवतार बघून असं वाटत होता की तो एखादो बुवा वगैरे असावं. पण जसं तो मागे वळालो आणि त्याची नजर त्या मुलीवर पडली तसं ते का धक्कोच बसलो. तो 2-3 पावला पटकन मागे गेलो, कारण तो माणूस दुसरं तिसरं कोण नसान, तो त्या गावातलो मांत्रिक होतो. आणि जसं तो त्या मुलीकडे बघता त्या क्षणी त्यांनी ओळखल्यान. 2 दिवसापासून ज्या जखिनीचा तो शोध घेत होतो ती जखीन त्याच्या समोर उभी होती. आणि ज्या क्षणी त्या जखिनीन त्या मांत्रिकाक बघितल्यान तशी ती सुद्धा घाबरली, कारण तिका समजला की ह्यो तोच मांत्रिक असा ज्याने आपल्याक 30 वर्षापूर्वी बंधनात अडकवून ठेवलेला होता. जशी ती त्या मांत्रिकाक बघता तशी ती आपलं तोंड लपवूक लागली. पण त्यावेळी मांत्रिकाक माहिती होता की त्या जखिनीक हरवचा असात तर आपल्याक खूप तयारी करूची लागतली. आणि त्यावेळी तो मांत्रिक तयार नाही होतो, म्हणून त्यांनी त्यावेळी कायच करूक नाही. तो उलटा तेंका म्हणालो की मी या मुलीक नाही ओळखत. मग ते सगळेजण थैना निघान गेले. पण आता मात्र त्या मांत्रिकाक समजलं होता की त्या जखिनीन एका मुलीचं रूप धारण केलं ना, आणि ती मुलगी ह्या कॉलेजच्या मुलांसोबत त्या रिसॉर्टमध्ये राहता. म्हणून मग त्यांनी आपल्या तयारीक लगेच सुरुवात केल्यान. तो तातडीन आपल्या झोपडीत गेलो आणि ती अडवसाठी जा काय साहित्य लागत ता सगळा साहित्य तो गोळा करूक लागलो. पण ता सगळा करेपर्यंत रात्र होय दिली होती. जशी रात्र झाली तसे सगळेजण जेवण वगैरे झोपले आणि नेहमीसारखी मध्यरात्री ती जखीन उठली आणि चलत चलत रस्त्याच्या दिशेने जाऊक लागली. तिका रक्त पिऊचा होता, पण त्या दिवशी मात्र त्या रस्त्यावर चीट पाखरू सुद्धा नाही होता. त्यामुळे तिका मारून रक्त पिऊक कोण गावला नाही, आणि रक्त जर पिला नाही तर ती जास्त काळ टिकू शकत नाही होती. म्हणून तिका कायव करून रक्त पिऊचा होता. म्हणून मग तिने ठरवल्यान की या कॉलेजच्या 5 जणांपैकी एकाक मारायचा आणि त्याचा रक्त पियायचा. पण आता प्रश्न असं होतो की ती सगळ्यांसमोर कोणाक मारूक शकत नाही होती, कारण तसं जर तिने केलं नसता तर इतरांका कळून चुकला असता की ती जखीन हा. म्हणून ती एकट्या माणसाच्या शोधात होती. पण सगळेजण तर एकत्रच झोपले होते, त्यामुळे तिका मारूक असं कोण सापडत नाही होता. काही वेळान मेघाक अचानक जाग गेली आणि त्यानंतर तिचं डोळत लागत नाही होतो, म्हणून ती सहजच त्या रिसॉर्टच्या बाहेर गेली. पण जशी ती त्या रिसॉर्टच्या बाहेर येता तशी ती मोठ्यान किंचाळली. तिच्या किंचाळण्याच्या आवाजान सगळेजण गडबडान जागे झाले आणि धावत धावत रिसॉर्टच्या बाहेर गेले. जसे ते बाहेर येतात आणि समोरचा जा काय भयंकर दृश्य बघतात, त्या दृश्य बघून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्या रिसॉर्टच्या गेटवर त्या रिसॉर्टच्या मालकाचा मृतदेह लटकत होतो. त्या रात्री तो रिसॉर्टचा मालक काही सामानांसाठी बाहेर गेलो होतो आणि येताना ते का उशीर झालो. जसं तो आपल्या रिसॉर्टमध्ये येता तशी ते का समोर उभी असलेली जखीन दिसली. ती तिच्या मूळ रूपात होती आणि जखीनीक सुद्धा ह्यो रिसॉर्टचा मालक रंगेहात गावलो. तिने अजिबात वेळ न घालवता त्याच्या नरडीचं घोट घेतल्यान आणि ते का कायमचा संपवल्यान. पण आता घडलेल्या प्रकारामुळे सगळेच जण हादरून गेले होते. कोणाकच काय कळत नाही होता की हा सगळा नेमका केला कोणी. पण नेहा मात्र रडत रडत सांगत होती की मी तुमका सांगितलेलं आहे की ती मुलगी साधीसुधी नाही हा. तसं रोहन म्हणालो, अरे पण ती मुलगी हा खय. तसे सगळेजण धावत धावत त्या मुलीच्या खोलीत गेले, तर ती मुलगी मात्र गाढ झोपली होती आणि तिच्या चेहऱ्याकडे बघून असं अजिबात वाटत नाही होता की ती मुलगी असं काहीतरी करीत. त्यामुळे नेहाच्या बोलण्यावर अजून कोण लक्ष देत नाही होता. पण आता जो काय प्रकार घडलो होतो तो खूप गंभीर होतो. पण या सगळ्याची कल्पना त्या 5 जणांका नाही होती.
तो एक दिवस तर ते वाचले होते, पण पुढच्या रात्री मात्र त्या 5 पैकी कोणाचा तरी नंबर नक्की होतो. ती रात्र त्यांनी कशीबशी घालवल्याने त्या सगळ्यांनी ठरवलेला होता की उद्या सकाळ झाली की या सगळ्या प्रकाराबद्दल जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगायचा. पण संपूर्ण रात्र ते ह्याच विषयावर चर्चा करत होते. रोहन म्हणत होतो की आपण जर असं केलं तर कशावरून ते पोलीस आपल्याकडे संशयान बघूचे नाही, कारण आपण तर या रिसॉर्टमध्ये राहत होतो. ते आरोपी म्हणून आपल्याकच पकडतले. मग या सगळ्या सुटापर्यंत आपल्या घरात थांबायचं लागतला आणि घरच्यांका आपण काय सांगतलो. आता मात्र कोणाकच काय समजत नाही होता. सगळेच जण खूप घाबरले होते. त्यांका सगळ्यांका भीती होती की आपण न केलेल्या चुकीची शिक्षा आपल्याक मिळाली तर आपल्या काय होईत. ह्या भीतीन त्यांनी त्या रिसॉर्टच्या मालकाक त्या गेटावरसून उचलल्याने आणि त्या रिसॉर्टच्याच बाजूकच एका जंगली भागात नेऊन गाडल्याने, जेणेकरून त्याचा मृतदेह कोणाच्याच हाती लागू नये. त्यांनी ठरवलेला होता की आपण हे मृतदेह गाडून ताबडतोब आपल्या घराकडे निघून जायचा. पण अजून त्या मुलीचा खूप मोठा प्रश्न होतो, तिचा करूचा काय. पण त्या ठिकाणी थांबणं त्यांका काय बरोबर वाटत नाही होता, म्हणून ते त्या मुलीक सुद्धा आपल्यासोबत घेऊन जाऊक तयार झाले. पण नेहाक मात्र त्यांचा कायच पटत नाही होता. ती सतत सांगत होती की त्या मुलीक नको घेऊया, पण तिचा एकटीचा कोण ऐकतला. शेवटी ते सगळेजण त्या मुलीसोबत आपल्या घराकडे जाऊक निघाले. पण तेवढ्यातच तो जो मांत्रिक होतो तो त्या रिसॉर्टमध्ये इलो. त्याने ताबडतोब त्या सगळ्यांका एका बाजूक बोलवल्यान आणि त्या जखिनीच्या नकळत त्यांनी सगळ्यांका सांगितल्यान की तुम्ही त्या रात्री जंगलासून त्या मुलीक सोडवून आणलास. ती मुलगी नाया, ती एक जखीना, रक्त पिणारी जखीन. मांत्रिकाची ती वाक्य ऐकान नेहा तर अजूनच घाबरली आणि म्हणाली, बघा मी तुमका सांगितले होते ना, त्या मुलीत नक्कीच काहीतरी विचित्र असा. तशी मेघा म्हणाली, अगो नेहा, ही गावातली लोक ना घाबरवचंच काम करतात. असा कधी काय असता काय? आणि तू काय माणसाकडे लक्ष देतं? ह्याच्या बोलण्यात काय तथ्य हा काय? तू ह्याच्याकडे लक्ष नको देव, चला आपण निघूया. तेवढ्यात तो मांत्रिक म्हणालो, माका वाटलेलाच तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष देऊचाच नाही. मी सांगते तर ऐका, आणि तसा जर केलास ना तर तुमका तुमचं उत्तर मिळात. हे जे जखिनी असतात ते कधीच आरशात दिसत नाही. तसा सगळ्या जणांका पटकन आठवला की रिसॉर्टमधले सगळे आरशे अचानकच नाहीसे झाले होते. आणि तसं त्यांनी त्या मांत्रिकाक सांगितल्याने तसं तो मांत्रिक म्हणालो, तुमच्याकडे मोबाईल असतीलच, एक काम करा, त्या मुलीचा फोटो काढा आणि बघा त्या फोटोत ती मुलगी दिसता काय. तसं रोहन पटकन आपलं मोबाईल घेऊन त्या मुलीच्या खोलीत गेलो आणि तिच्या नकळत तिचं मागसून त्यांनी फोटो काढल्यान. जसं तो फोटो काढून बाहेर येता आणि बघता तसे त्याचे डोळेच फिरले, कारण फोटो तर कोणच दिसत नाही होता. तो चांगलोच घामाघूम झालो आणि धावत धावत बाहेर इलो आणि घडलेलो प्रकार त्यांनी सगळ्यांका सांगितल्यान. त्या सगळा बघून सगळेच जण हादरून गेले. तेव्हा त्या सगळ्यांचो त्या मांत्रिकाच्या बोलण्यावर विश्वास पटलो. तेवढ्यात तो मांत्रिक म्हणालो, आपल्याकडे वेळ खूप कमी असा. ती जखीन तुमच्यापैकी कोणाक तरी मारूक बघतली, कारण ती का दिवसासून एकदा रक्त ह्या पिवचात लागता. तुम्ही एक काम करा, मी सगळी तयारी करून ठेवलंय. मी एक तुमका जंगलातली जागा दाखवतोय. त्या जागेवर मी एक रिंगण आखलंय. त्या रिंगणात त्या मुलीक कायव करून उभा करा आणि तसा जर तुम्ही केलास तरच आपण त्या जखीनीक कायमचा नष्ट करू शकतो. पण ती जी जखीन होती ती सहसा काय त्या रिंगणात येऊन उभी राहणार नाही होती. म्हणूनच त्या मांत्रिकान डोक्या लावलेला होता. त्यांनी ज्या ठिकाणी त्या रिंगण आखलेला होता त्याच्यावर त्यांनी पालोपाचोळो टाकलेलं होतं, जेणेकरून त्या रिंगण त्या जखिनीच्या नजरेत पडू नये. मग तो त्या सगळ्यांका म्हणालो, तुम्ही त्या मुलीक त्या ठिकाणी घेऊन यावा
आणि कसाव करून तिका त्या रिंगणात उभा करा. पुढचा काय तर मी बघतोय. मग ठरवल्याप्रमाणे ते सगळेजण ते मुलीक घेऊन परत बाहेर पडले. त्या मुलीक त्यांनी सांगितल्याने होता की आज आपण पायी पायीच तुझ्या घरच्यांका शोधूया. असा म्हणान ते त्या मुलीक त्या जंगलासूनच नेऊक लागले होते. आणि तोपर्यंत या मांत्रिकान सगळी तयारी केलेली होती. तो आता फक्त वाट बघत होतो की ती मुलगी कधी त्या रिंगणात पाऊल ठेवता. बघता बघता ते सगळेजण त्या मुलीक मांत्रिकान जी जागा तिका दाखवलेली होती त्या जागेवर तिका घेऊन इले. आणि त्या जखिनीक कळाच्याच आधी पटकन त्या रिंगणात तिका ढकलल्याने तशी ती लहान मुलगी त्या रिंगणात जाऊन पडली. आणि जशी ती त्या रिंगणात पडता तसा त्या जखिनीक कळून चुकला की आपली शक्ती हळूहळू कमी होता. तिका कळाला की हे काहीतरी नक्कीच विचित्र असा आणि त्यापासून आपल्याक धोको हा. म्हणून ती त्या रिंगणाच्या बाहेर पळाक लागली. पण तिका काय त्या रिंगणाच्या बाहेर पडाक गावत नाही होता. तेवढ्यात तो मांत्रिक तिच्या समोर इलो. त्या मांत्रिकाक बघून ती जखीन मोठमोठ्याने ओरडाक लागली. पण त्या मांत्रिकान अजिबात वेळ न घालवता आपल्या हातातलं भस्म तिच्या अंगावर उडवल्यान. तशी ती जखीन आपल्या मूळ रूपात इली. आणि त्या भयंकर रूप बघून त्या पाचवल्या जणांची दातखिळीच बसली. ती जखीन मोठमोठ्याने ओरडाक लागली आणि त्यांना सुटकेचो प्रयत्न करूक लागली. पण मांत्रिक मात्र आधीपासूनच तयार होतो. पण ती जखीन मात्र ह्या सगळ्यासाठी तयार नाही होती. आणि त्या रिंगणात इल्यामुळे तिची ताकद सुद्धा हळूहळू कमी होऊक लागली होती. आणि त्या संधीचा फायदा घेऊन त्या मांत्रिकान आपले मंत्र मनाक सुरुवात केल्यान. आणि ह्यावेळेक त्यांनी ठरवलेला होता की या जखिनीक परत बांधून ठेवायचं नाही, हिचो विनाश करायचो. म्हणून तो विनाशकाली मंत्र मनाक लागलो. कारण तिका माहिती होता की या जखिनीक परतही बांधून ठेवला तर ती परत आपल्या जाळ्यात कोणाक तरी ओढतली आणि परत या सगळ्या होतला. म्हणून या सगळ्याचो शेवट तेका करूचो होतो आणि त्या जखिनीक कायमचा संपवचा होता. जसं तो मांत्रिक मंत्र मनाक लागलो तशी ती जखीन मोठमोठ्यानं ओरडाक लागली. आणि बघता बघता ती जमिनीवर कोसळली. ती आता कसलीच हालचाल करत नाही होती. त्या संधीचा फायदा घेऊन तो मांत्रिक त्या रिंगणात शिरलो. त्याच्या हातात 3 खिळे होते. मग त्याने अजिबात वेळ न घालवता त्याने एक खिळो त्या जखिनीच्या एका हातात मारल्यान आणि दुसरो खिळो दुसऱ्या हातात, जेणेकरून ती आता उठू शकत नाही होती. आणि त्या सगळा भयंकर दृश्य बघून ह्या पाचवल्या जणांचे हातपाय थरथर कापत होते. आता एक खिळो उरलो होतो आणि तो त्या जखिनीच्या बरोबर 2 डोळ्यांच्या मध्ये मारूचो होतो. आणि तसं जर केला तर ती जखीन कायमची ऐना निघून जाणार होती. तिचो विनाश होणार होतो. आणि अखेरीस त्या मांत्रिकान तो तिसरो खिळो त्या जखिनीच्या डोक्यात मारल्यान. जसे ते 3 खिळे त्या जखिनीच्या अंगात शिरले तशी त्या जखिनीची जागीच राग झाली. तेव्हा त्या मांत्रिकाच्या जीवात जीव इलो. पण थंय जो काय प्रकार घडलो तो सगळं प्रकार बघून ह्या कॉलेजच्या मुलांका तर आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही होतो. पण त्यांनी मात्र त्या जखिनीक सोडून खूप मोठी चूक केलेली होती. आणि अजून जर काही दिवस गेले असते तर त्यांच्यासुद्धा जीवाक धोको होतो. पण त्या मांत्रिकान त्याच आधी त्या जखिनीक कायमचा नष्ट केल्यान. मग त्या सगळ्यांनी मांत्रिकाचे मनापासून खूप आभार मानल्याने मग तो मांत्रिक म्हणालो, मुलांनो तुम्ही आता जावा. हायचा काय तर मी सगळ्या बघून घेतोय. आणि त्या रिसॉर्ट मालकाची तुम्ही काही चिंता करू नको, तर माझ्यावर सोडा. तो मांत्रिक त्या गावातलो चांगलं मुरलेलो होतो. त्यामुळे त्यांनी त्या सगळ्याची विल्हेवाट लावल्यान. मग ही सगळी मुला परत सुखरूप आपल्या घराकडे गेली. पण त्यांच्यासोबत जो काय प्रकार घडलो होतो तो प्रकार ते मरेपर्यंत विसरू शकत नाही होते. मंडळी, आज पुरता एवढाच. तुमका ही गोष्ट कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा.
आणि तुमका जरी गोष्ट आवडली असात तर नक्की लाईक करा. बरेच जण लाईक न करता जातात, तर तसा करू नको. आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. ह्या चॅनलवर असेच आगळेवेगळे भयानक गोष्टी येतच असतात. चला तर मग लवकरच भेटाया अशीच एक आगळीवेगळी आणि भयानक गोष्ट घेऊन रविवारी ठीक रात्री 10:30 वाजता.